गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? 1. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. 2. विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी, त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते. 4. सोन्यासोबत चांदी, घर, वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ असतो. 5. गुरुपुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय, उद्योग सुरू करणे, बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे, गुंतवणूक करणे, दान धर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असते. 6. हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो. 7. पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. 8. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, त्यातून जो गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो, कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो. 9. या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरातून दारिद्र्य निघून जाते. सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत पूजा करावी. 10. त्या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा करावी, काम यशस्वी होतेच. 11. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र संकल्प साधना, जप तप करण्यासाठी उत्तम दिवस आहे. 12. गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी नवीन कपडे, फळे, धान्य, पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावे. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा. या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता. 13. लक्षात ठेवा, पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य असते, म्हणून गुरुपुष्यामृत योगावर विवाह करू नये. गुरुपुष्यामृत योगाची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ